मित्रांनो, आजच्या बुलेटिनमध्ये जे काही पवित्र पोर्टलवर मेरिट लिस्ट किंवा जे काही निवड सूची किंवा निवड यादी संदर्भात महत्त्वाच्या जे काही सूचना आल्या आहे, तर ह्याच्यामध्ये बघा येत्या ज्या काही आज संध्याकाळी किंवा येत्या 1-2 दिवसात म्हणजे सोमवारपर्यंत आपल्याला निवड यादी ही पवित्र प्रणालीवर पाहायला मिळू शकतात। मग त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं आपल्याला जे काही डॉक्युमेंट संदर्भात महत्त्वाच्या सूचना आजच्या बुलेटिनमध्ये देण्यात आल्या आहे। तर त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जर रेफर करण्यासंदर्भात बघा 1/9/2023च्या ह्या ज्या सूचना आहे, तर ह्या सूचना एकदा या ठिकाणी बघा देण्यात आल्या आहे की ह्या संदर्भात ज्या महत्त्वाच्या ज्या काही पवित्र प्रणालीवर जी पुढची कार्यवाही होणार आहे, तर त्या पत्रानुसार बघा पुढे कार्यवाही होणार आहे। तर ह्याच्यामध्ये ज्या महत्त्वाचे जे क्वालिफिकेशन किंवा कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी बघा महत्त्वाचे लागणार आहे, तर त्या संदर्भात ह्याच्यामध्ये माहिती देण्यात आली आहे। तर तुम्हाला बघा ही जी डॉक्युमेंट आहे ती सध्या अजूनही वेळ आहे तुमच्याकडे, तर ती डॉक्युमेंट जर तुमच्याकडे सध्या एखादं गहाळ झालं असेल तर ते मिळवण्याचा प्रयत्न करा। तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचे जे काही ह्या सूचनेमध्ये 1/9/2023ची सूचना आहे, तर ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचे जे डॉक्युमेंट आहे, तर ह्याच्यात बघा बरीचशी माहिती देण्यात आली आहे। संपूर्ण माहिती या ठिकाणी बघा न बघता आपण जे महत्त्वाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होणार आहे, तर त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचे जे आपल्याकडून डॉक्युमेंट सध्या चेक होणार आहे, तर ते कोणकोणते डॉक्युमेंट सध्या चेक होणार आहे, तर त्या संदर्भात ह्याच्यामध्ये माहिती देण्यात आली आहे। तर ती तुम्हाला एक सविस्तर या ठिकाणी बघा महत्त्वाचे जे पॉईंट आहे ते तुम्हाला मी दाखवतो। तर ह्याच्यात बघा महत्त्वाचं ह्या ठिकाणी हा पॉईंट देण्यात आला आहे की प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांना पात्रतेसंदर्भात सादर करावयाची कागदपत्र। मग ह्याच्यामध्ये हा जो पॉईंट आहे हा महत्त्वाचा असणार आहे, कारण ह्याच्या आधारावर सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे पुढे हे होणार आहे। तर ह्याच्यात ज्या बाबी सध्या देण्यात आल्या आहे, तर त्या आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे किंवा नाही ते एकदा तुम्ही व्हेरीफाय या ठिकाणी तुम्ही करून घ्या। तर ह्याच्यात बघा महत्त्वाचं जे काही ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रमाणपत्रामध्ये जी नमूद केलेली माहिती आहे, ज्या बाबी पुढे या ठिकाणी बघा प्रमाणपत्रे अपलोड करण्याचे सूचित केले होते, त्या बाबींची प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे। तसं स्वप्रमाणपत्र केलेल्या दाव्यानुसार विहित टप्प्यावर संबंधित कागदपत्राच्या आधारे पात्रता तपासण्याच्या अधीन राहून उमेदवाराची गुणवत्ता, प्रवर्ग, शैक्षणिक वयोमर्यादा, पसंतीक्रम, अन्य पात्रतेच्या अटी राहून या ठिकाणी बघा निव्वळ तात्पुरती स्वरूपात नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येणार आहे। म्हणजे जे काही आपण सेल्फ सर्टिफाय करत असताना जे आपण त्याच्यामध्ये नमूद केलं आहे पात्रतेसंदर्भात ज्या काही गोष्टी असेल, त्याच्यात क्वालिफिकेशन असेल, मग त्याच्यात बघा महत्त्वाचे शैक्षणिक क्वालिफिकेशन असेल, तसंच जे काही व्यावसायिक क्वालिफिकेशन असेल, तसेच तुम्ही कोणत्या प्रवर्गामध्ये मोडतात, तसेच त्या संदर्भात महत्त्वाचे काही दस्तावेज असेल, तर तो दस्तावेज सेल्फ सर्टिफाय जो फॉर्ममध्ये तुम्ही दिला असेल, जी माहिती दिली असेल, तर त्याच्या अधीन राहून ह्या ठिकाणी बघा निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियुक्तीची शिफारस त्या उमेदवारांची या ठिकाणी बघा करण्यात येणार आहे। तसंच बघा असे उमेदवारांनी केलेल्या विविध जे काही दाव्याच्या पुष्ट्यार्थ विविध टप्प्यावर प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी पात्रतेसंदर्भात खालीलप्रमाणे महत्त्वाचे कागदपत्र सादर करायचे आहे। म्हणजे या ठिकाणी जे कागदपत्र सध्या खाली देण्यात आले ते संपूर्ण तुम्हाला दाखवतो। तर ते कागदपत्र आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, कारण त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवर आपल्याला हे संपूर्ण जे काही दस्तावेज आहे, संपूर्ण कागदपत्र आहे त्या ठिकाणी सादर करायचं आहे। तर त्याच्यात बघा महत्त्वाचं या ठिकाणी 1 नंबरवरती डॉक्युमेंट देण्यात आलं आहे की जे काही वयाचा पुरावा, मग त्याच्या बघा खालीलपैकी कोणताही एक आपल्याकडे असायला पाहिजे। मग ह्याच्यात बघा मॅट्रिकचे प्रमाणपत्र किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, म्हणजे आपलं SSCचं म्हणजे 10वीचं या ठिकाणी बघा जे काही मार्कशीट आणि प्रमाणपत्र असतं पासिंग सर्टिफिकेट, मग त्याच्यामध्ये जे काही माध्यमिक शालांतचं प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याकडे सर्वांकडे असतं, तर ते आपल्याला या ठिकाणी ह्या दोघांपैकी कोणतंही एक लागणार आहे। तसंच बघा दुसरं जे होतं ऑब्लिक सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेले विहित नमुन्यातील वयाचे प्रमाणपत्र, मग ह्याच्यामध्ये आपला जन्म दाखला वगैरे असतो, तो देखील या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल। तरी देखील या ठिकाणी बघा आपल्या सर्वांकडे जे काही माध्यमिकचं म्हणजे 10वीचं जे काही शालांत प्रमाणपत्र आहे पासिंग सर्टिफिकेट, तर ते देखील आपल्याकडे सर्वांकडे असतं, तर ते एक या ठिकाणी वयाचा पुरावा म्हणून आपल्याला लागणार आहे। तसंच बघा पुढचं जे आहे या ठिकाणी जन्मदिनांक नमूद असलेला शाळा किंवा महाविद्यालयाच्या शाळा सोडल्याचा दाखला किंवा बघ नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायतीचा जन्म दाखला, अशा या ठिकाणी ज्या काही 4 ज्या डॉक्युमेंट सध्या दिली आहे, तर ह्या 4 डॉक्युमेंटपैकी सध्या कोणतंही एक डॉक्युमेंट आपल्याला असणे अतिशय म्हणजे गरजेचं आहे। मग त्याच्यात 10वीचं या ठिकाणी बघा प्रमाणपत्र असेल किंवा मग तुमच्याकडे बघा वयाचं प्रमाणपत्र असेल, जन्म दाखला वगैरे, या ठिकाणी बघा जन्मदिनांक नमूद असलेला जो शाळेचा दाखला आहे, मग त्याच्यामध्ये LC किंवा मग या ठिकाणी बघा TC, अशा 2 प्रकारच्या आपल्या कोणत्याही चालू शकतात। तसंच ह्या तिघांपैकी जर नसेल तर नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतीचा जन्म दाखला, ह्यापैकी कोणतंही एक आपल्याकडे असायला पाहिजे। त्यानंतर दुसरं बघा शैक्षणिक अर्हतेमध्ये महत्त्वाचं या ठिकाणी जी काही आपली क्वालिफिकेशन आहे, मग त्याच्यामध्ये जे माध्यमिक शाळा
प्रमाणपत्र म्हणजे SSC परीक्षेत किंवा एखाद्या तत्सम परीक्षेच्या बाबतीत संबंधित मंडळाने गुणपत्रक व प्रमाणपत्र अशा प्रमाणपत्राऐवजी शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र स्वीकारण्यात येणार नाही. म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचं आपल्याकडे जे काही 10वीचं म्हणजे SSCचं आपल्याकडे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र आपल्याकडे ओरिजिनल असायला पाहिजे. हे एक प्रमाणपत्र झालं. त्यानंतर बघा या ठिकाणी 12वीचं देखील सेम दिलेलं आहे. आपल्याकडे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे 12वीचं देखील आपल्याकडे असायला पाहिजे HSCचं, कारण हे पण महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर बघा पुढचं आहे आपलं ग्रॅज्युएशन असेल. मग ग्रॅज्युएशनमध्ये देखील पदवीच्या परीक्षेच्या किंवा बघ पदवीच्या परीक्षा बाबतीत प्रत्येक परीक्षेच्या विद्यापीठाने किंवा बघा सक्षम प्राधिकाऱ्याने औपचारिकरित्या प्रदान केलेले गुणपत्रक व प्रमाणपत्र. तर ह्याचं देखील आपल्याला जे काही गुणपत्रक आणि प्रमाणपत्र म्हणजे जो डिग्री सर्टिफिकेट आणि महत्त्वाचं मार्कशीट असे पदवीचे देखील ह्या ठिकाणी दोघी आपल्याला सर्टिफिकेट आपल्याकडे असणे गरजेचं आहे, ते पण ओरिजिनल, बरोबर, जी मूळ प्रत आहे ती असणे गरजेचं आहे. त्यानंतर बघा तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, पदव्युत्तर जी काही पदवी असेल, तर त्याचं देखील सेम आहे. तुमचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे दोघी या ठिकाणी कंपल्सरी तुमच्याकडे असणे हे अनिवार्य या ठिकाणी करण्यात आले गरजेचं आहे आणि ते तुम्हाला ओरिजिनल त्या ठिकाणी सादर करायला पडेल. त्यानंतर बघा पुढचा घटक आहे, जर तुम्ही इयत्ता 1 ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी 12वी या अध्यापनातील विषय गटातील पदासाठी आवश्यक असलेली किमान अर्हतेबाबत प्रमाणपत्र. त्यानंतर बघा जसे या ठिकाणी पदवीकरिता या ठिकाणी CGPA, त्यानंतर OGPA किंवा मग जे काही ग्रेड असतं तर तेथे त्या संबंधित विद्यापीठाला किंवा संस्थेच्या निकषानुसार शेकडा नमूद करून घ्यावे. मग ह्याच्यामध्ये बघा जर तुमच्याकडे ग्रेड वगैरे या ठिकाणी सध्या तरी जे काही गुणपत्रक आहे त्याच्यामध्ये CGPA पद्धत सध्या आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं जे कॉलेज असतं किंवा विद्यापीठ असतं संस्थेच्या, तर त्याच्याकडे आपल्याला शेकडा गुणमध्ये या ठिकाणी नमूद करता येतं, तसं ते करून देतात. तर देखील तुम्हाला या ठिकाणी कन्वर्ट करून घ्यायचं आहे, CGPAचं शेकडा गुण या ठिकाणी बघा करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे महत्त्वाचं, राज्य व केंद्र शासनाने घेतलेली महत्त्वाची TET किंवा CTET परीक्षा. मग ह्याच्यामध्ये जी पात्र आहे ती 1 ते 8साठी आपल्याला TET किंवा CTET हे जे काही क्वालिफिकेशन आहे तर ते पात्र या ठिकाणी आपल्याला व्हायला पडतं. जर तुम्ही 1 ते 5साठी जर तुमचं या ठिकाणी बघा अर्ज असेल किंवा तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुमचं TET 1 किंवा CTET 1 हे पेपर तुम्ही उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. आणि 6 ते 8साठी तुमची जर निवड झाली तर तुमचं TET 2 किंवा CTET 2 हे पेपर उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. तर ते देखील तुमच्याकडे जे काही गुणपत्रक असेल ते तुम्ही ह्या ठिकाणी बघा काढून ठेवा किंवा तुमच्याकडे असेल तर ते एकदा चेक करून घ्या. त्यानंतर बघा पुढचं आहे, जे काही मागासवर्गीय ज्या उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाची या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे. तर त्याच्यात बघा महत्त्वाचे जे मागासवर्गीय उमेदवार असेल मग त्याच्यात ज्या प्रवर्ग येतात मग त्याच्यात बघा राज्य शासनाने भरती करण्याच्या प्रयोजनार्थ अनुसूचित जमाती म्हणून मान्यता दिलेले जमातीपैकी असल्याचा दावा करणाऱ्या अथवा अनुसूचित जातीमधील जे काही धर्मांतर बौद्ध असल्याचा दावा केलेल्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले विहित नमुन्यातील जातीविषयक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. म्हणजे ज्यांचं तुम्ही SC कॅटेगरीचे असेल, ST कॅटेगरीचे असेल, जे उमेदवार जे काही मागासवर्गीय असल्याचा या ठिकाणी बघा पुरावा आपल्याला सादर करायचा आहे. मग त्याच्यात तुम्हाला तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे तर ते कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला सादर करायला पडेल. तर ह्याच्यामध्ये देखील ते ओरिजिनल असायला पाहिजे असं या ठिकाणी बघा महत्त्वाचं एक डॉक्युमेंट देण्यात आलं आहे. तसंच बघा जे काही विमुक्त जाती, तसंच भटक्या जमाती, त्यानंतर बघा ज्या काही भटक्या जमाती क, त्यानंतर भटक्या जमाती ड, त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग, तसे इतर मागास प्रवर्ग म्हणून मान्यता दिलेल्या जाती जमातीपैकी एखाद्या गटाचा असल्यास दावा करणाऱ्या उमेदवारांमध्ये शासनाकडून वेळोवेळी जारी केलेल्या आदेशानुसार सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले विहित नमुन्यातील जातीविषयक प्रमाणपत्र उमेदवाराने सादर करणे आवश्यक आहे. तर ह्या ठिकाणी देखील जे काही जातीविषयक प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट ह्या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. जे मागासवर्गीय असल्याचं या ठिकाणी बघा जे दावा करताय किंवा ज्यांनी या ठिकाणी आरक्षणामध्ये सध्या फॉर्म भरलेला आहे तर त्यांना हे महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल बद्दल बघा या ठिकाणी ज्यांना NCL जे आहे त्या संदर्भात या ठिकाणी आहे. तर राज्य शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार सक्षम प्राधिकारी जे प्रदान केलेले विहित नमुन्यातील प्रमाणपत्र सादर करणे या ठिकाणी आवश्यक राहणार आहे. तसंच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, राखीव महिला उमेदवारांना नॉन क्रिमिलियर जे काही प्रमाणपत्र आहे ते सादर करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे फक्त या ठिकाणी बघा जे काही तीन जे काही प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अराखीव महिला हे जे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी बघा जे काही NCL आहे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तर ते सादर करण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही. हे एक मुद्दा महत्त्वाचा लक्षात घ्या.
त्यानंतर बघा दिव्यांग जर असेल तर दिव्यांग जे उमेदवार बंधू असेल तर त्यांना या ठिकाणी महत्त्वाचं जे काही त्यांचं प्रमाणपत्र आहे, मग त्याच्यात बघा महत्त्वाचं शासनाने या ठिकाणी महत्त्वाचं 14/9/2018 जे काही महत्त्वाची कार्यपद्धतीनुसार इथं जी वेबसाईट देण्यात आली आहे, तर या संगणकीय प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले किमान 40% म्हणजे किमान 40% दिव्यांगत्व असल्याबाबतचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. म्हणजे जे काही ऑनलाईन सध्या जी वेबसाईट या ठिकाणी देण्यात आली आहे, तर त्या वेबसाईटवरील जे काही नोंदणीकृत संगणकीय प्रणालीद्वारे जे त्यांना वितरित केलेलं किंवा त्यांच्या दिलेलं जे प्रमाणपत्र असेल त्याच्यात 40% कायमस्वरूपी दिव्यांगत्व असलेली बाबत त्याच्यात नमूद असायला पाहिजे आणि असे जे प्रमाणपत्र आहे ते या ठिकाणी दिव्यांग उमेदवारांना सादर करायला पडेल त्यांच्या आरक्षणासाठी. त्यानंतर माजी सैनिक असेल तर माजी सैनिक संदर्भात जे प्रमाणपत्र लागत असेल तर ते देखील या ठिकाणी माजी सैनिक असलेले जे उमेदवारांना सादर करायला पडेल. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी महत्त्वाचं महिला आरक्षणाबाबत बघा महत्त्वाचा हा मुद्दा खूपदा विचारण्यात आला होता का महिला आरक्षणासाठी पात्र असल्यास पुरावा नेमकं या ठिकाणी बघा कोण देऊ शकतं किंवा कोणाला लागतं. तर त्याच्यात बघा महिला आरक्षणासाठी जे काही मागास प्रवर्गातील ज्या महिलांसाठी आरक्षित पदाकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी प्रमाणपत्रात न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी म्हणजे डॉमसाईल असल्यास तसेच जे काही नॉन क्रिमिलियरमध्ये मोडत असल्यास मग ह्याच्यामध्ये बघा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि अराखीव महिला तसंच खुल्या आर्थिक दुर्बल घटक वगळता स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी ज्यांनी महिला आरक्षणासाठी या ठिकाणी दावा केला असेल तर त्यांना बघा महत्त्वाचं जे काही प्रमाणपत्र असेल तर ते ह्या ठिकाणी त्यांना सध्या सादर हे करायला पडेल. फक्त या ठिकाणी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती राखीव खुल्या आर्थिक दुर्बल घटक यांना ते या ठिकाणी लागू नसणार आहे. तसंच बघा खेळाडूंसाठी देखील त्यांना जे खेळाडूसाठी महत्त्वाचं प्रमाणपत्र आहे तर ते देखील या ठिकाणी त्यांना सादर करायला पडेल. तर खेळाडू उमेदवार जो असेल त्यांनी ते प्रमाणपत्र सध्या रेडी करून ठेवा. अनाथ असेल तर अनाथसाठी देखील महत्त्वाचं महिला बाल विकास संस्थेकडून यांच्याकडून बघा वितरित करण्यात आलेलं महत्त्वाचं प्रमाणपत्र असतं ते त्यांच्याकडे असायला पाहिजे. तसंच प्रकल्पग्रस्त जर असेल उमेदवार आरक्षणामध्ये मोडत असेल तर संबंधित जो काही जिल्हाधिकारी असेल त्याच्या वतीने किंवा बघा संबंधित पुनर्वसन अधिकारी यांनी प्रकल्पग्रस्त व्यक्तीला अथवा प्रकल्पग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबातील तिच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीला नोकरीविषयक शैलीच्या संदर्भात महत्त्वाचा दाखला किंवा प्रमाणपत्र दिला असेल तर ते सादर करणे महत्त्वाचं राहणार आहे प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी. तसंच बघा भूकंपग्रस्तसाठी देखील तसंच आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचं ते प्रमाणपत्र भूकंपग्रस्त असल्याबाबतचा दाखला त्यांना सादर करायला पडेल. त्यानंतर पदवीधर असेल अंशकालीन कर्मचारी असल्याचा पुरावा तर हा बघा तहसीलदार यांनी द्यायचा असतो. तर त्यांनी देखील या ठिकाणी बघा ज्यांचं पदवीधर अंशकालीन असेल तर त्यांनी संबंधित अधिकाऱ्याचा या ठिकाणी सिग्नेचरचा दाखला आपल्याला मिळणे हे गरजेचं आहे आणि ते सादर तुम्हाला करायला पडेल. तसंच जे काही विवाहित महिला असेल मग त्याच्यात विवाहित महिलांचं जर नावात जर बदल झाला असेल तर त्याच्यासाठी काय करायचं आहे का महिलांनी या ठिकाणी बघा विवाह निबंधक किंवा जे काही सक्षम अधिकारी यांनी दिलेला विवाह प्रमाणपत्र किंवा नावात बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. हे महत्त्वाचं आहे महिलांसाठी. महिलांचं ज्यांचं विवाह झाला असेल म्हणजे लग्न झालं असेल आणि त्यांच्या नावात बदल झाला असेल म्हणजे वडिलांच्या नावाजागी त्यांचं मिस्टरांचं नाव असेल तर त्यांनी काय करायचं आहे की तुमचं विवाहाचं महत्त्वाचं नोंदणीचं प्रमाणपत्र किंवा मग नावात बदल झाल्यास संबंधीची काही अधिसूचित केलेले महत्त्वाचं राजपत्र तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे आणि ते सादर तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचं ह्या ठिकाणी बघा ही महत्त्वाची लहान कुटुंबाचं सध्या प्रिंट भेटते. त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स असते प्रमाणपत्रामध्ये. त्याच्यात फक्त आपल्याला माहिती भरायची असते. मग त्याच्यात बघा महत्त्वाचं या ठिकाणी जे काही ह्यात असलेल्या अपत्यांचं त्याच्यामध्ये माहिती असते. तर त्याच्यात बघा साध्या कागदावर टंकलिखित करून उमेदवारांनी प्रतिज्ञापत्र सादर करायचं असतं. मग हे प्रिंट आपल्याकडे भेटते. मग त्याच्यात बघा महत्त्वाचं या ठिकाणी काय असतं का प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार या ठिकाणी ह्यात असलेल्या अपत्यांची संख्या 2पेक्षा अधिक असेल तर दिनांक बघा 28/3/2006 व तदनंतर जन्माला आलेल्या अपत्यामुळे उमेदवार शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी अपात्र ठरवण्यात येईल. म्हणजे ज्यांच्या जे काही अपत्य आहे तर त्या ठिकाणी बघा त्या संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी जे काही आपल्याकडनं प्रतिज्ञापत्र हे लिहून घेतात तर ते देखील एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर संगणक हाताळणी संदर्भात या ठिकाणी देण्यात आलं आहे की तुमच्याकडे जर समजा संगणकचं म्हणजे MSCIT असेल किंवा CCC असेल किंवा मग कोणतंही तुमचं संगणक संदर्भात जर प्रमाणपत्र असेल तुम्ही सेल्फ सर्टिफायमध्ये यस केलं असेल तर तुम्हाला ते त्या ठिकाणी सादर करायला पडेल. नो केलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही नंतर देखील ते संगणकाचं MSCIT तुम्ही करू शकता. तर हे तुमच्याकडे असेल तर सादर करायचं सेल्फ सर्टिफायमध्ये जी माहिती दिली असेल त्याच्या आधारावर. नसेल तर काही हरकत नाही.
तरी देखील एवढे जे काही प्रमाणपत्र, सर्टिफिकेट, जे काही शैक्षणिक जे डॉक्युमेंट्स असेल तर ते संपूर्ण ह्या ठिकाणी आपल्याला आहे किंवा नाही तुमच्याकडे तुम्ही एकदा चेक करून घ्या, जेणेकरून अंतिम जे काही व्हेरिफिकेशन येणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या गोंधळ ह्या ठिकाणी व्हायला नाही पाहिजे. म्हणून आताच तुमच्याकडे चान्स आहे. तर तुम्ही ह्या जे काही पत्र आहे तर ह्या पत्राच्या नुसार जे जे डॉक्युमेंट सध्या या ठिकाणी देण्यात आले आहे ते तर तुमच्याकडे 100% असणे खूपच म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्याच्यावर तुमचं पुढचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्या ठिकाणी अवलंबून आहे. तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी सूचना देण्यात आली होती. तुम्ही देखील एकदा सविस्तर ह्या सूचना वाचून घ्या आणि त्या पद्धतीने तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही वेळोवेळी आपल्या चॅनलवर भेट देत राहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. हे जे पत्र आहे, हे ज्या सूचना आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट आहे, तेथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात. लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी परत भेटूया. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.